मध्ये पाळणं आहे. पाळणं त्या काळातलं आहे? हो, नाही त्या काळात नाही. अच्छा. नवीन आहे. ही जी वास्तू आहे हे जन्मस्थळ आहे. जे आपण खाली पाळणा वगैरे पाहिला तर ते हे संपूर्ण जे अर्ध स्ट्रक्चर खालचं हे जुनं आहे. थोडं वरचं आता नव्याने बांधलेलं म्हणजे त्याकडे भाजी मंडईवाल्यांनी याचा जीर्णोद्धार केला आहे. वरचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. म्हणजे हा जसा वाडा आहे तसं आपण जे बाहेर संपूर्ण स्ट्रक्चर पाहिलं तर हा संपूर्ण चौसोपी वाडा होता. म्हणजे हे सेम स्ट्रक्चर चारही साईडला होतं. परंतु जर तुम्ही कुठं सांगली सातारा मिरजच्या साईडला जर पाहिलं तर तुम्हाला जुने वाडे जर कधी पाहिले तर जुन्या वाड्यांमध्ये प्रत्येक आता जनरली ते खेड्यांमध्येच राहिले तसं ते विलुप्त झाले. जुन्या वाड्यांमध्ये एक बाळंतिणीची खोली असायची. त्यातली ही बाळंतिणीची खोली म्हणली जाते, जी अंधारी खोली म्हणतो आपण, ही बाळंतिणीची खोली. मग हे संपूर्ण याचं हे स्ट्रक्चर आहे. आता त्या काळी कसं होतं, ह्या संपूर्ण म्हणजे ह्या साधारणतः या वास्तूंची निर्मिती मोगलांच्याच काळातली असावी असं सांगितलं जातं. तर त्याच्यात जसा इतिहास पुढे येईल तसं वेगवेगळं स्वरूप त्याला प्राप्त होतं. म्हणजे थोडा जर विचार केला आपण तर जे महाराजांच्या काळामध्ये सगळ्यात पहिले ज्ञात सम्राट म्हटले तर ते सातवाहन हे पहिले ज्ञान सम्राट ठरले. सातवाहनांपासून चालुक्य आले, वाकाटक आले, शक आले, भरपूर आले. शेवटचे जे सम्राट ठरले ते यादव. म्हणजे जे यादव आपण म्हणतो ते यादव शेवटचे सम्राट ठरले. म्हणजे यादवांपर्यंत अगदी सातवाहनांपासून यादवांपर्यंत सगळ्या सत्ता स्थिर होत्या. जी प्रजा होती ती आलबेल होती, सगळं व्यवस्थित चाललं होतं. परंतु यादवांमध्ये थोड्या काही अशा गोष्टी घडून आल्या. अल्लाउद्दीन खिलजी ऐकून असाल तर या अल्लाउद्दीन खिलजींची या भारतावरती नजर पडली. आणि या अल्लाउद्दीन खिलजीने यादव जे देवगिरीचे यादव म्हणतो आपण, या देवगिरीमध्ये हल्ला केला. आणि हा संपूर्ण देवगिरी आता साधारणतः या अल्लाउद्दीन खिलजीची सैन्यबळाची संख्या असेल 50-60 हजाराच्या आसपास सैन्यबळाची संख्या असेल. परंतु एवढं सैन्य असताना तो जर 10 दिवस जर देवगिरी किल्ला जर लुटत असेल तर या देवगिरी किल्ल्याची श्रीमंती किती असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. मग त्याने त्यावेळेस तो देवगिरी लुटला आणि मग त्याच्यानंतर भरपूर प्रदीर्घ काळ गेला. हा लापेष्टा संपूर्ण जनता सोसत होती. आणि त्यानंतर काही अशा गोष्टी घडल्या, इतर देशीय मुस्लिम आणि परकीय मुसलमान यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाली. आणि या निजामाने या अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याला पळवून लावलं आणि या निजामाने या भारतावरती साम्राज्य करायला सुरुवात केली. मग या निजामाने ज्यावेळेस त्याच्या सीमा सुरुवात केली तर मग त्याला थोड्या गोष्टी, आता कारण बाकीचं सैन्य निघून गेल्यानंतर फक्त निजाम एकटा राहिला. मग सैन्यबळ कमी पडायला लागलं. त्याच्या परकीय आक्रमण धुडकावून लावल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्याला कमतरता जाणवायला लागली. मग या निजामाने पुन्हा एकदा म्हणजे यादवांनंतर साधारणतः 250 ते 300 वर्षानंतर मराठ्यांना कुठेतरी पराक्रम दाखवण्याची वेळ आली. आणि मग या निजामाने त्यांचे मराठी सरदार हाताशी धरले. मग त्या मराठी सरदारांमध्ये जे महत्त्वाचे 2 सरदार ठरले ते शहाजीराजे मालोजीराजे आणि लखुजीराजे जाधव. हे 2 कुटुंबीय, जाधव कुटुंबीय आणि भोसले कुटुंबीय, या 2 कुटुंबियांना त्यांनी पदरी पकडलं. आणि या 2 कुटुंबियांनी या निजामाच्या संपूर्ण सीमा वाढवल्या आणि त्यानंतर शहाजीराजे आले. शहाजीराजांचा विवाह झाला. आणि ज्यावेळेस जिजाऊसाहेब गरजबार अवस्थेत असताना त्यावेळेस निजामाने काही असं काळं काम केलं. या जाधव कुटुंबियाची भर दरबारामध्ये त्यांनी 5 जणांची 5 कुटुंबियांची कत्तल केली. तुम्ही ऐकलं असेल त्या 5 कुटुंबियांची कत्तल केली. म्हणजे पदरी जाधव कुटुंबीय आहेच, म्हणजे इमानियतद्वारे त्यांचं काम करतोयच. परंतु जर इमानियतद्वारे काम करून जर या जाधव कुटुंबियांची जर हत्या केली, म्हणजे भरदरबारामध्ये जर त्यांची हत्या केली तर साहजिक आपली करायला हे कमी करणार नाही. आणि मग शहाजीराजांना थोडा अस्वस्थ वाटलं. मग शहाजीराजांनी जिजाऊसाहेबांना देवगिरीवरनं तिथनं रातोरात 500 स्वार घेऊन या किल्ल्यावरती स्थलांतरित केलं. आणि या किल्ल्याचे त्यावेळेसचे किल्लेदार होते सिद्धोजी विश्वासराव, जे शहाजीराजांचे व्याही म्हणजे शहाजीराजांचे मोठे सुपुत्र संभाजीराजे यांचे ते सासरे होते. हे सिद्धोजी विश्वासराव यांच्या विश्वासावरती जिजाऊसाहेबांना या किल्ल्यावरती आणलं. आणि मग या किल्ल्यावरती आणल्यानंतर साधारणतः संपूर्ण तो कालक्रम तेवढा हलाखीचाच होता. म्हणजे सुलतानी आक्रमणही होतीच आणि काही आसमानी संकट होती. म्हणजे महाराजांचा जन्म जो सांगितला तो अगदी भीषण दुष्काळामधला,
तसा हा भीषण दुष्काळामधला जन्म. म्हणजे अगदी त्या काळी कुणी स्वराज्य किंवा जर म्हटलं तरी त्याची कत्तल केली जायची एवढी भीषण अवस्था त्या काळी होती. आणि त्या अवस्थेमध्ये अवधूत साहेबांना या ठिकाणी आणलं. साधारणतः दिवस उजाडला तो 18 फेब्रुवारी 1630चा. आणि मग त्यानंतर तो दिवस उजाडला. अवधूत साहेबांना प्रसूती काळात चालू झाल्या. जे पलीकडे आपण जो सरकारवाडा पाहिला आहे त्या सरकारवाड्यामध्ये त्या कोणत्या तरी एका दालनामध्ये अवधूत साहेब असाव्यात. आणि मग ज्यावेळेस प्रसूती काळात सुरुवात झाल्या मग त्यावेळेस ही जी आपण बाळंतिणीची खोली म्हणतो या बाळंतिणीच्या खोलीमध्ये अवधूत साहेबांना स्थलांतरित केलं. आणि मग स्थलांतरित केल्यानंतर तो 18 फेब्रुवारीचा दिवस मावळला आणि 19 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. 19 फेब्रुवारीचाही दिवस अगदी शेवटपर्यंत कलत चालला. आणि संध्याकाळचा साधारणतः 6:30-7च्या दरम्यान अंधार पडायला लागला. दिवस होता कृष्ण नाम संवत्सरे शके 1551 जो आपण दिवस म्हणतो. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी या ठिकाणी तो दिवस संपूर्ण मावळत गेला. आणि संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा या खाली जी खोली आहे त्या खोलीमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि मग तिथनं पुढं जन्म झाल्यानंतर मग पुन्हा या ठिकाणी स्थलांतरित गेलं. म्हणजे आपण जे म्हणतो महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सुवर्णारंभ याच वास्तूमध्ये झाला. हीच ती पवित्र वास्तू आहे. याच गवाक्षातून जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वातंत्र्य सूर्य दाखवला. जसं स्वराज्य संकल्पक जर म्हटलं तर शहाजी महाराज हे स्वराज्य संकल्पकच आपण म्हणूयात. कारण शहाजी राजांनीच हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न शिवाजी राजांच्या स्वरूपामध्ये हे संपूर्ण त्या ठिकाणी पुढे आलं. आणि हा संपूर्ण परिसर म्हणजे जो जुन्नर प्रांत म्हणतो जो समोर जुन्नर आपल्याला पाहायला मिळतो त्याचं नाव जुनं जुनेर, शिवनेर, जुन्नीनगर अशी भरपूर जुनी नावं आहेत. हे जुन्नर शहर आहे हे एकदम प्राचीन म्हणजे साधारणतः या संपूर्ण याला साधारणतः 2300 ते 2400चा अगदी प्राचीन इतिहास लाभलेला हा संपूर्ण जुन्नर परिसर आहे. ही आत्ताची एंट्री जी जुनी एंट्री आहे ती पलीकडे पूर्वेकडनं ती एंट्री तुम्हाला तिकडे पाहायला मिळते. ती एंट्री आहे या वेस्ट ऑफ वॉटरवरती या ठिकाणी समोर जे सेंटरला आहे त्या ठिकाणी कारंजाची निर्मिती आहे. म्हणजे इकडच्या वेस्ट ऑफ वॉटरवरती इकडे कारंजाची निर्मिती. म्हणजे आता जनरली आपण जर करायचं म्हटलं तर मोटरशिवाय पर्याय नाही. परंतु त्याचं प्रेशराईज करून किती या ठिकाणी कारंजाची निर्मिती केली असेल ते जिवंत जर आपल्याला पाहायला मिळतं. तिकडच्या वेस्ट ऑफ वॉटरवरती इकडे त्यांनी कारंजाची निर्मिती केली. आणि जो चौथीचा इतिहास सांगितला जातो महाराजांचा त्या चौथीच्या इतिहासाच्या फ्रंट पेजवरती या वास्तूचं चित्रण आहे. हो. ठीक आहे. जुनी एंट्री म्हणजे आता तिकडनं आपण जसे चढलो ते नवीन बनवले हे म्हणजे इथनं जुनी एंट्री होती या वाड्यांना. अच्छा. हो. ते आत्ता बनवलेले पलीकडचं. हे बदामी टाका आहे. त्याचा उपयोग एवढा काही अजून ओपन झाला नाही. परंतु सेंटरला जो खांब आहे त्याच्यामध्ये कारंजाची निर्मिती केलेली आहे. तिथनं जे पाईपलाईन गेली ती संपूर्ण खापरी पाईपलाईन आहे. अच्छा. आणि जे कोणता हा जो ही जी भिंत आहे ती भिंत संपूर्ण इथनं पुढे संपूर्ण हा कैद खाना आहे. म्हणजे अगदी नारायणराव पेशव्यांचे जे खुनी आहेत ते खुनी सुद्धा याच किल्ल्यावरती पोलीस ठेवले होते. आणि तसा पत्रव्यवहार पाहायला मिळतो. त्यांना दर दिवशी दर माणसी किती धान्य दिलं गेलं पाहिजे किती खायला जायचं त्यांना याच्या संपूर्ण लेखाजोखा तो आजही आपल्याला पाहायला मिळतो. तर हा संपूर्ण हा कैदखानात आहे. त्याच्यात तीनही बाजूला अगदी कातळ कोरीव कडा आहे. म्हणजे पडला की काय आहे ते. अच्छा. म्हणजे कशासाठी बांधलेले ते माहिती नाही. आता ॲक्च्युली ते घुमट आहे त्याच्या पलीकडे एक चौथर आहे. आता ते कोळी चौथरा म्हणून म्हटलं आता तो चौथर आहे. आणि सांगितलं तो ईदगा आहे. अच्छा. ते नमक पडण्याची ती जागा असते. इथे आतमध्ये काय आहे याच्या? हे पण टाका आहे खाली टाका आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर थोडं आपलं सिंहासनासारखं आहे मध्ये. हा बघायचं. चल. ही सामान्य नमक पडण्याची जागा असेल इथे. हो. दोन्ही साईडला फारसी भाषेमध्ये शिलालेख आहे. परंतु ते शिलालेखांचं वाचन होत नाहीये कारण ते बऱ्यापैकी आता
डॅमेज झाले. इकडचं बरं आहे, इकडचं खूप गेलं. नाही ते वरचं पूर्णच गेले ना ते, अच्छा. हे पण गेले. हम्म. त्याच्यामुळे वाचन नाही झालंय त्याचं.